माझ्या प्रिय साई भक्तांना प्रेमपूर्वक ओम साईराम. मंडळी, आज आपण बाबांच्या एक मुख्य विषयाकडे जाणार आहोत, जो सगळ्यांना अत्यंत करणं गरजेचं असतं. तो विषय म्हणजे भक्ती. भक्तीनं व्यक्ती जीवनात सर्व काही प्राप्त करू शकतो. म्हणून बाबा सांगताय आजच्या प्रवचनात की भक्ती काय आहे, भक्तीचा मार्ग काय आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. भक्तीचे प्रकार काय आहेत. बाबा विविध प्रकारानं भक्तांना उपदेश करत असतात. आज आपल्याला भक्ती हा विषय समजून सांगणार आहे. चला तर मग विषयाकडे जाऊया. विश्वरूप स्वरूपाय विश्वधाराय ते नमः. सर्वधर्मविलासाय साईनाथाय ते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. भक्ती काय आहे हो? भक्ती केल्यानं प्रत्येक माणसाला जीवनात हवं ते भेटतं. मग बाबा भक्तीचा उपदेश जेव्हा भक्तांना सांगतायत, तेव्हा भक्ताला खऱ्या अर्थानं ती भक्ती करून सर्व भेटेल का, हा प्रश्नचिन्ह आपल्या समोर आहे. म्हणून बाबा सांगतात की जीवनात भक्ती कशा तऱ्हेनं करायची, ते आपण आज बाबांकडून श्रवण करून घेऊया. चला तर मग. साईबाबा यांचा भक्ती मार्ग कसा असतो, भक्तीचे प्रकार ते आपल्याला उद्देशून सांगतायत. ईश्वर प्राप्तीचे 4 मार्ग आहेत: ज्ञान, योग, कर्म व भक्ती. श्री साईबाबा स्वतः ज्ञानी तर होतेच, अत्यंत श्रेष्ठ योगीही होते. कर्म म्हणजे ईश्वर प्राप्तीसाठी तप वगैरे कडक साधनाही त्यांनी केल्या होत्या. परंतु सर्वांना ते भक्तीचाच उपदेश करीत असत. ज्ञान मार्गानं ईश्वर प्राप्ती लगेच होते, परंतु तो मार्ग अतिशय अवघड आहे आणि त्यात अहंकार होऊन पतन भयही असते. योग मार्गात शरीराला बरेच कष्ट घ्यावे लागतात आणि अन्न पाण्याची बरीच पथ्ये पाळावी लागतात. कर्ममार्गात कर्माचे कर्तृत्व न घेणे आणि फलाचा त्याग करणे साधारण माणसाला जमत नाही. भक्ती मार्गाचे मात्र तसे नाहीये. सर्वात सोपा व संसारात राहून सर्वांना आचरता येणारा म्हणून बाबा त्यांचाच उपदेश भक्तांना सदैव करीत असतात. भक्ती सगुण किंवा निर्गुण असणे. सगुण म्हणजे ईश्वराच्या साकार स्वरूपाचे पूजन, मनन किंवा ध्यान करणे. तर निर्गुण म्हणजे ईश्वराला आकार नसलेला, अनादि अनंत, सर्वव्यापी व सर्वांच्या हृदयात वास करणारा मानून त्याचे ध्यान करणे होय. खरे म्हणजे बाबा अध्याय 19 मध्ये सांगतात, सगुणतेची साकार, निर्गुणते निराकार, भिन्न नाही परस्पर, साकार निराकार एकची. थिजले तरी ते घृताची संजले, विघुरले तेही घृतची म्हणितले, सगुण निर्गुण एकची भरले, समसरले विश्वरूपे. बाबा सांगतायत सगुण ते साकार आहे आणि निर्गुण ते निराकार आहे, तोच ईश्वर आहे. परम सगुण भक्ती करण्याचा सोपा आणि तिचे महत्त्व विशेष आहे. बाबा सांगतात, न करिता सगुणाचे ध्यान, भक्तिभाव कदा प्रगटेना, आणि सप्रेम जव भक्ती घडेना, कडी घड उघडेना मनाची, डोळे भरुणी जे पाहू येई, पदी ज्यांच्या ते ठेविता डोई, जेथ ज्ञानाची लागे सोयी, आवडी डोही ते ठाई, जयाची संगती प्रेम भावार्थ करून घेती, जयाची पूजू दे गंधाक्षरी, म्हणून आकृती पाहिजे. निर्गुणाहून या सगुणाचे आकलन बहु सुकुल साजे, दृढावल्या प्रेम सगुणाचे निर्गुणाचे बोधनते. अध्याय 19 मध्ये अध्याय 11 मध्ये बाबा या पद्धतीनं भक्तांना उपदेश करतात. म्हणून साईबाबा सर्वांना सगुण भक्तीचाच उपदेश करीत असत. खरे पाहिले तर सगुण भक्ताचे महत्त्व लोकांना प्रत्यक्ष अनुभव देऊन पटवून देणारे श्री साईबाबा हे माझ्या मते एकमेव संत असावे. अध्याय 33 मध्ये मुंबईचे भजनकार बाळाबुवा सुतार म्हणजेच
अर्वाचीन तुकाराम यांचा उल्लेख आहे. 1913 साली ते प्रथमच शिर्डीला रामनवमीच्या उत्सवात कीर्तनासाठी गेले होते. त्यापूर्वी ते साईबाबांना कधीच भेटले नव्हते. तरीसुद्धा त्यांना पाहिल्याबरोबर बाबा म्हणाले, याची 4 वर्षापासून मला ओळख आहे. बाळाबुवांना प्रथम मोठे आश्चर्य वाटले, परंतु नंतर त्यांना 4 वर्षापूर्वी मुंबई येथे आपण बाबांच्या छबीला नमस्कार केल्याचे आठवले आणि त्यांना पटले की ईश्वर असो की संत असो, सर्वव्यापी व सर्वदर्शी असल्यानं त्याच्या छबीचे दर्शन हे त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनासमान असते. दुसरा विषय अध्याय 9 मध्ये वांद्र्याचे बाबासाहेब तरखडांचा, त्यांच्या पत्नीचा व मुलाचा अनुभव आपण वाचलाच आहे. बाबासाहेबांची पत्नी व मुलगा शिर्डीला गेले असल्याने साईबाबांच्या छबीच्या पूजनाची व नैवेद्य दाखवण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी घेतली होती. एक दिवस ते कामावर जाण्याच्या घाईत खडीसाखरेचा नैवेद्य दाखविण्यास विसरले. त्याच दिवशी शिर्डी येथे त्यांची पत्नी व मुलगा साईबाबांच्या दर्शनासाठी मशिदीत गेले असताना बाबा म्हणाले, सौ तरखडांना म्हणाले, काय करावे आई आज, गेलो मी वांद्र्यास जैसा रोज, नाही खावया प्यावया पेज, उपाशी मज यावे लागले, मालक नाही मिळाला घरी, आतडी माझी कळकळली भारी, तैसाचे मी अन्नाविन माघारी, भर दुपारी परतलो. बाबा अशा पद्धतीनं सौ तरखड यांना सांगतायत आणि सर्व भक्तांना पटवून दिलं की देवाच्या किंवा संतांच्या छबीला दाखविलेला नैवेद्य त्यांना पोहोचत असतो. भाव मात्र पाहिजे जीवनात. माणसाच्या मनात जो नैवेद्य समर्पण करतोय, जर मनात भावच नसेल तर तो नैवेद्य कधीच भगवंतापर्यंत पोहोचत नाही. म्हणून बाबा सांगतात, भाव असला तर सर्व भगवंतापर्यंत मनापासून पोहोचत असतं. अध्याय 40 मध्ये 1917 साली होळीच्या दिवशी साईबाबांनी कैलासवासी दाभोलकरांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की मी आज तुझ्याकडे जेवावयास येईल. आणि खरोखरची त्याच दिवशी दुपारी सर्व मंडळी जेवावयास बसण्यास इतक्यात साईबाबांची एक पार्थिव मूर्ती दाभोलकरांच्या अल्ली महम्मद नावाच्या मुसलमान मित्राने आणून दिली. पुढे काही वर्षानंतर अली महम्मदने दाभोलकरांना त्याने त्याच दिवशी ती मूर्ती का आणून दिली हे सांगताना एक चमत्कार सांगितला. मुसलमानाने घरात संतांचा किंवा अवलियांच्या छब्या ठेवणे म्हणजे ती एक इस्लाम धर्माला मान्य नसलेली मूर्तीपूजा होय, असे त्यांच्या मेहुण्याने म्हटल्याने अल्ली महम्मदने आपल्या बंद असलेल्या घरातून आपल्या कारभाऱ्या करवी संतांच्या व अवलियांच्या सर्व छब्या मागवून घेतल्या आणि मेहुण्याकडून समुद्रात बुडविल्या. परंतु काही महिन्यानंतर अल्ली महम्मद जेव्हा घरी गेले तेव्हा एक बाबांची छबी मात्र तशीच समोर भिंतीवर टांगलेली सापडली. तीच कशी कारभाऱ्याकडून राहून गेली हे कळेना. आपल्या मेहुण्याने ती पाहिली तर रागाने तो ती घेऊन समुद्रात टाकून देईल म्हणून अली महम्मदने दाभोलकरांना ते साईभक्त असल्याचे ठाऊक असल्याने लगेच आणून दिली. या कथेवरून साईबाबांनी आपली पार्थिव मूर्ती म्हणजेच आपण स्वतः हे दाभोलकरांना तर सांगितलंच, त्याचबरोबर एक मुसलमानाला त्यांचे हिंदुत्व मूर्तीपूजनेबद्दलचे विचार किती चुकीचे आहेत हेही पटवून दिलं. चौथा मुद्दा अध्याय 46 मध्ये काकासाहेब दीक्षितांनी आपल्या मुलाच्या मुंजीसाठी नागपूरला आणि नानासाहेब चांदोरकरांनी आपल्या मुलाच्या लग्नासाठी साईबाबांना आमंत्रण दिले. त्यावर बाबा म्हणाले, शाम्याला घेऊन जा. परंतु काकासाहेबांनी बाबांनी स्वतः यावे असा आग्रह धरला होता. तेव्हा तयावरी हे तात्काळ उत्तर, काशी प्रयाग करोणी सत्वर, शाम्याची येतो अगोदर, मज काय उशीर यावया. आणि काय आश्चर्य, माधवराव जेव्हा काशी प्रयाग वगैरेची यात्रा करून गयेला पोहोचले तेव्हा तेथील गयावळ्याच्या घरी साईबाबा छवी रूपानं समोरच हजर माधवरावांना मनात म्हणाले, माझ्या आधीच माऊली माझी कैसीही मज पुढे. माधवराव देशपांडे प्रेमानं बाबांचं कौतुक करताय की माझ्या आधीच बाबा येऊन पोचले या ठिकाणी. आणि बाबांच्या शिर्डी येथे
म्हटलेल्या शब्दाची आठवण येऊन ते सद्गतीनं झाले. असो, या प्रसंगावरून आपली छबी म्हणजे आपण स्वतःच आहोत हेच नाही का बाबांनी सुचविलं. अखेरीस साईबाबा आपल्या कृतीनं व उपदेशानेही सगुण उपासनेचा प्रचार करीत असतात. शिर्डीतील जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार आपल्या भक्तांकडून तर त्यांनी करून घेतलाच, एवढेच नव्हे तर त्यातील देवी देवतांची पूजा झाल्याशिवाय आपली स्वतःची पूजा ते कधीच करून घेत नसत. दर्शनाला आलेल्या भक्तांना त्यांनी वेळोवेळी पूजेत ठेवण्यासाठी रुपये दिलेले, तसेच राव बहादूर प्रधानांच्या पत्नीला आपल्या चांदीच्या पादुकांची पूजा करण्यास प्रोत्साहन दिल्याने आपलाच माहीतच नाही, याप्रमाणे बाबा भक्तांना भक्तीचे प्रकार सांगतात. हेच आपण जीवनात बाबांकडून शिकवण घ्यायची आहे. जी बाबांनी इतर भक्तांना शिकवण दिली ती आपल्यासाठीच आहे. म्हणून हा भाव आपल्या मनात ठेवून बाबांचं एक एक तत्त्वज्ञान आपल्या अंतःकरणात रुजवून घ्यायचं आहे आणि बाबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालायचं आहे. चला तर मग मंडळी, मला आज्ञा द्या. प्रेमपूर्वक ओम साईराम. आपला दिवस शुभ असो. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.